त्यामुळे एक मोठी बातमी आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरती आता संसदेमध्ये आज चर्चा होण्याची शक्यता आहे। ऑपरेशन सिंदूरवर सुद्धा आज चर्चा होऊ शकते असं सुद्धा आता बोललं जात आहे। आज संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे आणि आज याच पार्श्वभूमीवरती पहलगाम हल्ल्यावरती चर्चा होऊ शकते। सोबतच ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये सुद्धा आज संसदेमध्ये चर्चा होऊ शकते। ऑपरेशन सिंदूरवर सुद्धा आज सत्ताधारी आणि विरोधक हा मुद्दा उचलून धरू शकतात। पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरती आता नेमकं काय काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संसदेचं अधिवेशन सध्या सुरू आहे, हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अनेक मुद्द्यांना आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत। अतुलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आज ऑपरेशन सिंदूरवर संसदेमध्ये चर्चा होऊ शकते, नेमके कोणकोणते आणखीन मुद्दे कदाचित सरकारला घेरू शकतात विरोधक, काय वाटतंय? चर्चा होणारच आहे। कदाचित 12 वाजतापासून ती चर्चा सुरू होईल, 16 तास चर्चा ती चालेल। महत्वाचे मुद्दे हे आहे की पहलगाम असो किंवा पुलवामा असो, यांचे जे अतिरेकी आहे ते अतिरेकी आजपर्यंत सापडले नाही असं भारतासोबत पहिल्यांदा झालेलं आहे। दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की 250 किलो RDX हे पुलवामामध्ये आलं। कोणी आणलं? कारण रस्ते तर पहिले सॅनिटाईज करावं लागतात 1 तास पहिले। सॅनिटाईज म्हणजे 1 तास पहिले तर रस्त्यावर कोणी येऊ शकत नाही आणि सैन्याची हालचाल झाल्यानंतर 1 तास नंतर कोणी तिथे येऊ जाऊ शकत नाही। मग कसे आले? सत्यपाल मलिकांनी यांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे। आता मनोज सिन्हा जे LG होते काश्मीरचे, त्यांनी हे मान्य केलेलं आहे की सुरक्षा व्यवस्थेमध्ये आणि इंटेलिजन्स फेल्युअर तिथे झालेला आहे, तर ते LG आहे तिथले। हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे की द्विपक्षीय संबंध आहे। भारत पाकिस्तानचा हा द्विपक्षीय मुद्दा आहे। सिमला कराराने ठासून जगाला सांगितलेलं होतं। युएनची हकालपट्टी त्या करारामुळे झालेली होती। मग ट्रम्प कोण आहे की त्यांनी हा सीजफायर जाहीर केला? आपलं म्हणणं असं आहे सरकारचं, सैन्याचं नाही, की DGMO भारत आणि DGMO पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली आणि पाकिस्ताननी सांगितलं की आम्हाला सीजफायर पाहिजे नाही। मग पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी किंवा भारताच्या पंतप्रधानांनी ते डिक्लेअर का नाही केलं? कोण आहे? ट्रम्प। आणि 26 वेळा ट्रम्पनी जे आहे त्या ह्या गोष्टी केलेल्या, हा भारताचा अपमान आहे। दुसरी गोष्ट, ट्रम्प यांनी म्हटलं की भारत आणि पाकिस्तान दोन्ही ग्रेट नेशन आहे, दोन्ही महत्वपूर्ण देश आहे। नाही, पाकिस्तान हा आतंकी देश आहे, आतंकवाद्यांना पनाह देणारा देश आहे तो। तर त्याची बरोबरी भारतासोबत होऊ शकत नाही। भारत हा बुद्धा गांधीचा देश आहे। आपल्यासोबत आता बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आपल्यासोबत आहे। केशवजी, स्वागत आहे तुमचं सुद्धा जय महाराष्ट्रमध्ये। अतुल लोंढे असं म्हणतायत की ज्या ऑपरेशन सिंदूरनं सरकारला तारलं, सरकारनं त्याचा खूप गाजावाजा केला, अक्षरशः खरंच तो बरोबरच आहे। ज्या पद्धतीनं पाकिस्तानला उत्तर दिलं गेलं ते खरंच अभिमानास्पद आहे। पण अजून सुद्धा या पहलगाम हल्ल्याचे अतिरेकी अजून सापडत नाहीये असं सुद्धा आता या सुद्धा मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरू शकतात। आपल्याला काय म्हणायचंय? मी फार उत्तर देणार नाही या सगळ्या विषयामध्ये। खरं म्हणजे आज लोकसभेमध्ये काही तासामध्ये चर्चा सुरू होती आणि माझी अपेक्षा आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या लोकसभेमध्ये, आपल्या पार्लमेंटमध्ये, आपल्या देशातल्या आपल्या लोकसभेमध्ये आपल्या लोकशाहीनुसार निवडून आलेल्या सरकारने जे उत्तर देईल ते थोडं नीट ऐकलं पाहिजे। सदैव उठसूट बाहेरची विधानं आपल्यासाठी कोट करायची, आपल्यापेक्षा हीच काँग्रेस पक्ष आहे ज्यांनी सैन्याने मागच्या वेळी ज्यावेळी सैन्याने कारवाई केली होती त्यावेळी सैन्याने कारवाई केली का, खरंच केली का, अशा प्रकारचे पुरावे विचारले होते। जे पाकिस्तान म्हणत होतं तेच काँग्रेस पक्ष म्हणत होतं। त्यामुळे आपल्या भारतासोबत उभा राहून भारत जी कारवाई करतोय, भारत जी भूमिका घेतोय, भारत जे धोरण आखतोय, ते भूमिका नक्की आजच्या लोकसभेत स्पष्ट होणार आहे। प्रश्न इतकाच आहे की ही स्वीकारायची मानसिकता, मनस्थिती काँग्रेसची आहे का अजूनही त्यांना बाहेरच्या देशाने काही आपल्या देशाबद्दल बोललेलं अधिक जास्त महत्वाचं वाटतं, तो जास्त विश्वासार्ह वाटतं। ही वस्तुस्थिती आजच्या लोकसभेच्या भाषणानंतर स्पष्ट होणार आहे। अतुलजी, काय म्हणायचं? आजच्या भाषणानंतर पुढची परिस्थिती स्पष्ट होईल असं म्हणतात केशवजी, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, केशवजींना कदाचित आपल्या देशाबाबत अभिमानाची काळजी नसेल। कुठला देश काय म्हणतो हे आम्हाला त्याच्याशी काही महत्वाचं वाटत नाही। महत्वाचं हे आहे की देशाचे पंतप्रधान गप्प बसले आहे। कोणत्या दबावात आहे ते? संपूर्ण विरोधी पक्षांनी संपूर्ण देश सोबत आहे आणि संपूर्ण देश सोबत आहे हे सगळ्या जगानं पाहिलेलं आहे।
त्यामुळे उगाच काहीतरी आगपाकड करून आपला कमीपणा लपवायचा असं चालणार नाही. का कोण आहे तो ट्रम्प असेल ना अमेरिकेचा प्राईम मिनिस्टर, तुम्ही पण भारतवर्षाचे प्रधानमंत्री आहात, पूर्ण देशाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे, का गप्पा बसले तुम्ही? 26 वेळा त्यांचं बोलून झालं हे, म्हणजे कुठेतरी काहीतरी आपली नाळ दबली आहे का? खरंय त्यामुळे ना असं संपूर्ण देश उभा आहे, खरंय त्यामुळे देश उभा आहे सोबत एक. खरंय त्यामुळे आजच्या संसदेमध्ये आता या दोन्ही मुद्द्यांवरती आता कशा पद्धतीचं घमासान पाहायला मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद अतुलजी आणि केशव उपाध्येजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्या संदर्भात.